खऱ्या अर्थाने या निवडणुकीत ब्रँड हा शब्द लावता येईल असं नेतृत्व पुढे आलं ते देवेंद्र फडणवीसांचं. आम्ही जर पत्रकारितेत आलो तेव्हा शरद पवारांचं वैशिष्ट्य सांगायचे की तळहाताच्या रेषेप्रमाणे त्यांना महाराष्ट्र माहिती आहे. ते हेलिकॉप्टरमधनं सांगू शकतात या गावातला हा पाटील आहे, तो पाटील आहे. ती स्थिती आज त्यांच्या पुढे जाऊन देवेंद्र फडणवीसांनी आणली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसने तारलं, या निवडणुकीत त्यांना मनसेने तारलं. तेव्हा काँग्रेसने फटका खाल्ला, यंदा मनसेने फटका खाल्ला. पण उद्धव ठाकरे त्यामुळे 70च्या याच्यात जागा त्यांनी मिळवल्या. राज ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड कौतुक असतं माध्यमात वगैरे, तो वेगळा मुद्दा आहे. परंतु पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे की जनता त्यांच्याबरोबर नाही. मुंबईतला शिवसैनिक हा एकनाथ शिंदेना आपल्या बाजूने वळवता आलेला नाही. मला पुढची 10 वर्ष माझ्या घराची लोन फेडायची आहेत, मला बरंच डेव्हलप करायचं आहे, स्वतःला माझी आर्थिक उन्नती करून घ्यायची आहे. या सगळ्याला पूरक होईल अशा पद्धतीची भाषा कोण बोलत आहे? इथे मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी या दोघांवर, पवार कुटुंबियांवर मात केली. स्वातंत्र्योत्तर काळात किंवा 60च्या दशकात काँग्रेस ज्या पद्धतीने महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली होती, महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला असं नेहमी म्हटलं जायचं, त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी भाजप हा बालेकिल्ला करायचा ओव्हर द इयर्स. पुढच्या काही काळात तुम्हाला केंद्रापासनं ते ग्रामपंचायतीपर्यंत एक सत्ता दिलेली आहे आणि तुमचा अधिकार सर्वांनी मान्य केलेला आहे. तुम्ही जाती, धर्म, पंथ, लिंग या सगळ्याच्या वर जाऊन तुमचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आता पूर्ण जबाबदारी, जे काही बरं वाईट होईल त्याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांवर ठरली. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. राज्यात 16 जानेवारीला सर्व 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर करण्यात आलेत. 15 जानेवारीला त्यासाठी मतदान पार पडलं होतं. एकंदरीत सत्तेचं गणित बघितलं तर 29 महापालिकांपैकी 19 महापालिकांमध्ये भाजप हा सिंगल लार्जेस्ट पार्टी झालेला आहे. त्यासोबतच 23 ते 24 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येऊ शकते असं देखील सध्याचं चित्र आहे. पण या सगळ्या आकड्यांच्या मागे नक्की काय घटना घडलेल्या आहेत, युती आघाड्यांच्या राजकारणात काय घडलं, ठाकरे बंधूंचं काय झालं, पवार ब्रँडचं काय झालं, या सगळ्यांबद्दल देखील चर्चा केली जाते. त्या बद्दल विश्लेषण देखील केलं जात आहे. त्याच संदर्भाने आज आपल्याला बोलायचंय आणि त्यासाठी माझ्या सोबत दिल्लीवरून विशेषतः जोडले गेलेले आहेत प्रशांत दीक्षित सर. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार निखिल, नमस्कार. सुरुवातीला आपण सर एकंदरीत जे महापालिकांचे निकाल आलेले आहेत त्याबद्दल बोलूया. आपली पहिली प्रतिक्रिया काय, निकाल कसे आहेत, अपेक्षित होते, नव्हते किंवा अजून काही अनपेक्षित निकाल लागलेत असं वाटतंय? अपेक्षित हे होतं की महाराष्ट्रात बऱ्यापैकी भाजप आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करेल. म्हणजे जो पॅटर्न जे एक त्यांनी सुरू केलं विधान सभेनंतर, लोकसभेत फटका खाल्ला पण विधानसभेत एकदम वर आले, नगर परिषदांमध्ये त्यांनी ताकद दाखवली आणि आता त्याचप्रमाणे महानगरपालिकेत करतील. म्हणजे सर्व स्तरावर भाजपचा विस्तार करणं हे जे देवेंद्र फडणवीस यांनी उद्दिष्ट ठेवलंय. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की स्वातंत्र्योत्तर काळात किंवा 60च्या दशकात काँग्रेस ज्या पद्धतीने महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली होती, महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला असं नेहमी म्हटलं जायचं, त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी भाजप हा बालेकिल्ला करायचा ओव्हर द इयर्स पुढच्या काही काळात. आणि हरियाणापासनं जर का आपण एक एक राज्य बघत गेलो तर हरियाणा, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, ओरिसा या लाईनीत महाराष्ट्राला आणून ठेवायचं स्वबळावर. महाराष्ट्रात ते स्वबळावर नाही आहेत, वरच्या सर्व राज्यांमध्ये बऱ्यापैकी बिहार वगळता स्वबळावर आहेत. तर त्या आणि कर्नाटक कदाचित मिळालं तर पूर्ण कर्नाटक पर्यंत एक भाजपची सलग सत्ता सर्व ठिकाणी होईल. आणि हे जे नरेंद्र मोदींचं पण उद्दिष्ट आहे किंवा संघाचं उद्दिष्ट आहे की आपल्या विचारधारेचा पक्ष आणावा, त्या दृष्टीने एक पायरी, एक पाऊल म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे या निवडणुकांमुळे असं होईल असं नाहीये, पण त्याच्या ज्या स्टेजेस आहेत, थोडक्यात म्हणजे त्या स्टेजेसला म्हणजे भाजपचा सर्वदूर विस्तार होण्याच्या दिशेने जाण्याचं एक महत्वाचं पाऊल या महानगरपालिकेत त्यांनी यशस्वी करून दाखवलं, ज्याचा परिणाम आपल्याला पुढे 2029 पुढच्याही 5 वर्षानंतर अशाच पद्धतीने निवडणुका येतील. लोकसभा येईल, विधानसभा येईल, नगर परिषदा येतील, महापालिका येतील, जिल्हा परिषदा येतील. हे असंच आता सायकल पुढे काही वर्ष चालू राहणार. तर ह्याच्यात त्या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या होत्या आणि तिथे भाजपने मला वाटतं अपेक्षित यश मिळालं. अनपेक्षित हे आहे, म्हणजे माझ्यासाठी अनपेक्षित नाही, पण एकूण मीडिया वर्तुळातल्या चर्चेनुसार
की ठाकरेची ताकद खूप कमी होईल. मी ठाकरे ब्रँड हा शब्द वापरणार नाही, कारण ठाकरे ब्रँड हे माझंही मत देवेंद्र फडणवीसांसारखंच आहे, की बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ठाकरे ब्रँड हा शब्द ज्याला वापरतात तो संपला. पण माध्यमांमध्ये बरंच प्रेम आहे त्याच्याबद्दल, ठाकरे बंधूंबद्दल, ते आपण अनेक बातम्यातनी बघितलेलं आहे. तर त्याचं उद्धव ठाकरेंचा या निवडणुकीत बऱ्यापैकी फायदा झाला मुंबईपुरता. मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसने तारलं, या निवडणुकीत त्यांना मनसेने तारलं. तेव्हा काँग्रेसने फटका खाल्ला, यंदा मनसेने फटका खाल्ला. पण उद्धव ठाकरे त्यामुळे 70च्या याच्यात जागा त्यांनी मिळवल्या. म्हणजे त्यांची जी कोर, जो मुंबईतला कोर एक मधला भाग आहे, म्हणजे माहीमपासून जो सुरू होतो आणि वरळी किंवा या पट्ट्यात संपतो, त्या संपूर्ण पट्ट्यामध्ये उद्धव ठाकरेंनी बऱ्यापैकी जागा मिळवलेल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे. इथे दिल्लीला माझ्याकडे डिटेल्स नाहीत वॉर्ड वाईज, पण तसा तिथे तो जो ठाकरे ब्रँड, हा ब्रँड, परत मी चुकीचा शब्द वापरला, पण ठाकरेंची ताकद ही तिथे नक्की राहिली. आणि ती राहण्याची कारणं आहेत, ती आपण पुढच्या याच्यात बोलू. पण मुख्यतः कारण की तिथला मराठी माणूस ज्या पद्धतीने जोडला गेलेला आहे, त्यातनं ते झालं. हा एक पार्ट, की ठाकरे मुंबईमध्ये राजकीय दृष्ट्या त्यांची ताकद राहिली. आज आपले महापालिकेत सुद्धा एक मोठा विरोधी पक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल, आणि त्यातनं त्यांच्यासमोर खूप राजकीय पुढे येण्याच्या संधी येतील, सर्व्हायव्हलच्या संधी उपलब्ध होतील. महापालिकेच्या कारभारावर त्यांनी जर का खरोखर अंकुश ठेवला आणि मराठी माणसाचं हित जपणाऱ्या योजना घ्यायला लावल्या, तर त्यांना खूप मोठी संधी त्यातनं मिळाली. राज ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड कौतुक असतं माध्यमात वगैरे, तो वेगळा मुद्दा आहे. परंतु पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे की जनता त्यांच्या बरोबर नाही. त्यांचे वन टाइमर, त्यांचं टेक्निक, त्यांची भाषणं, त्यांचा अभिनय, हे सगळं तपास लोकांना आकर्षित करत असलं तरी राजकारणाची सर्वात मोठी गोष्ट लागते ती म्हणजे संघटना बांधणी, मेहनत, उत्तम नॅरेटिव्ह, आणि त्याचबरोबर त्याचं म्हणजे एक सातत्य, धोरणातलं सातत्य किंवा विश्वासार्हता. या सगळ्यात राज ठाकरे कमी पडलेले आहेत. त्यांचं नॅरेटिव्हही ते हे झालेलं नाही. या निवडणुकीतला नॅरेटिव्हचा प्रश्न आपण पुढे डिस्कस करू. तिसरा भाग म्हणजे शरद पवार आणि अजितदादा यांचं जे काही प्राबल्य होतं, जे त्यांनी नगर परिषदातही काही दाखवलं होतं, आणि असं वाटलं होतं की शरद पवारांचं साथ मिळाल्यामुळे अजितदादांची ताकद खूप वाढली आहे आणि ते काही देवेंद्र फडणवीसांशी मोठा मुकाबला करतील किंवा त्यांना पराभूत करतील, तसं अजिबात झालेलं नाही. तिथे फडणवीसांनी निर्विवाद यश मिळवले. म्हणजे तू पुण्यात आहेस, म्हणजे ते माझ्यासाठी अनपेक्षित आहे या पद्धतीचं नंबर. म्हणजे असं बोललं जात होतं की भाजप 70-75च्या वर पण जाणार नाही, कारण अजितदादांनी तिथे ठाण मांडलेलं आहे आणि दोन्ही महापालिका ते काढतील. तसं झालेलं नाही. त्यामुळे शरद पवार हा ब्रँड मात्र आता उतरणीला लागलेला आहे, हे आपल्याला, म्हणजे पवार फॅमिली म्हणून मी म्हणतो. आणि म्हणजे त्यांचं पुन्हा क्षेत्र मर्यादित झालंय. उद्धव ठाकरेंचं पण क्षेत्र मर्यादित झालंय, पण ते टिकून आहेत. शरद पवारांचा ब्रँड महापालिकेत तरी कमी झालेला आहे. एकनाथ शिंदे हा आणखी एक फॅक्टर, जो नगर परिषदेत चांगला चालला होता. नगर परिषदेत त्यांनी खूप काम केलं होतं, भरपूर सभा घेतल्या होत्या आणि त्यांचे नगरसेवकही चांगले निवडून आले होते. आजच्या घडीलाही आपण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नगरसेवक आणि शिंदेचे नगरसेवक, एकनाथ शिंदेचे, अशी तुलना केली तर एकनाथ शिंदे खूप पुढे हे आपल्याला जाणवतं. तर तो फॅक्टर सुद्धा इथे खूप कमी पडला, विशेषतः मुंबईत. मुंबईतला शिवसैनिक हा एकनाथ शिंदेना आपल्या बाजूने वळवता आलेला नाही. म्हणजे काही जाणकार पत्रकारांनी असं म्हटलं होतं, आणि ते खरोखर खरं ठरलं, की वरचे नेते तुम्ही घेतलेत, पण शिवसैनिक जो आहे मुंबईतला, पुन्हा मी म्हणतो मुंबई म्हणजे इथे मी माहीम ते तो गिरण गावाचा पट्टा, गिरगाव पर्यंत, हा मी मुख्यतः समोर ठेवतोय. म्हणजे आपल्या श्रोत्यांनाही ते लक्षात आलं पाहिजे. मुंबई म्हणजे संपूर्ण मुंबई नाही, मुंबईचं आता पूर्ण विभाजन असं वेगवेगळ्या ह्याच्यात झालेलं आहे. तिथे ते जे शिवसैनिक एकनाथ शिंदेना आपल्या बाजूला वळवता आलेले नाहीत. मात्र ठाण्यात त्यांनी आपलं हे ठेवलंय. नव्या मुंबईत त्यांना मर्यादा आल्या. थोडक्यात म्हणजे अजितदादा, एकनाथ शिंदे यांच्या मर्यादा उघड झाल्या. खऱ्या अर्थाने या निवडणुकीत ब्रँड हा शब्द लावता येईल असं नेतृत्व पुढे आलं ते देवेंद्र फडणवीसांचं, की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एक हाती ही निवडणूक चालवली, एक हाती आपला अजेंडा विकासाचा नेला
असंख्य गावांमध्ये, शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये मुलाखती देऊन रोड मॅप ठेवला विकासाचा आणि तो शिस्तबद्ध ठेवला. म्हणजे मला अनेकदा त्यांच्या मुलाखती बघताना आश्चर्य वाटत होतं की हातात एकही कागद न घेता ते त्या शहराचा संपूर्ण रोड मॅप सांगत होते. अनेकांना वाटेल ही फार स्तुती आहे देवेंद्र फडणवीसांची, पण जे आहे ते आहे. म्हणजे जे आहे ते त्यांनी दाखवलं की ज्या पद्धतीने पूर्वी असं आम्ही जर पत्रकारितेत आलो तेव्हा शरद पवारांचं वैशिष्ट्य सांगायचं की तळहाताच्या रेषेप्रमाणे त्यांना महाराष्ट्र माहिती आहे. ते हेलिकॉप्टरमधनं सांगू शकतात या गावातला हा पाटील आहे, तो पाटील आहे. ती स्थिती आज त्यांच्या पुढे जाऊन देवेंद्र फडणवीसांनी आणली आहे. प्रत्येक म्हणजे तुम्ही पुणे घ्या, तुम्ही पिंपरी चिंचवड घ्या, मुंबई घ्या, नाशिक घ्या, नागपूर घ्या, कोल्हापूर घ्या. प्रत्येक ज्याला ग्रोथ सेंटर म्हणतात त्या शहरांचा विकासाचा रोडमॅप त्यांच्या डोक्यात पक्का होता आणि प्रत्येक मुलाखतीत हातात एकही कागद न घेता ते गावागावांची म्हणजे परिसराची रचना लक्षात घेऊन मांडत होते. हे जे त्यांचं वेगळ्या पद्धतीचं नेतृत्व आहे ते बहुतांशी तरुणाईने महाराष्ट्रातल्या मान्य केलं आणि हे आता दिसतंय की पुढचा काही काळ तरी म्हणजे पुढची 3.5-4 वर्ष पुढची निवडणूक येईपर्यंत हा ब्रँड कसा विकसित होतो, हा महाराष्ट्रासाठी आणखी एक मोठं नेतृत्व उभं राहतं का, म्हणजे राहील का, आता तर राहीलच आहे पण ते आणखी मोठं होत जाईल का, हा एक या निवडणुकीतनं पुढे आलेला मुद्दा आहे. कारण आता राजकारणातल्या मोठ्या घडामोडी नाहीत. म्हणजे आपल्यासारख्यांचे पंचायतच आहे. आपल्याला विषय शोधायला लागणार आहेत पुढचे 4 वर्ष काय हे करायचं. तर त्या याच्यात त्यामुळे हे मला ब्रॉडली मुद्दे दिसतात. राज ठाकरेंची पुन्हा एकदा ॲक्चुअल व्हॅल्यू ही निवडणुकीने दाखवून दिली. मीडियातली व्हॅल्यू बाजूला ठेवा. ॲक्चुअल व्हॅल्यू दाखवून दिली. उद्धव ठाकरेंचा जो कोर आहे तो तसाच आहे. तिथला शिवसैनिक हा त्यांच्यापासून ढळलेला नाही. तो एकनाथ शिंदेना बरोबर घेता आलेला नाही. एकनाथ शिंदेचा ब्रँड मर्यादित आला. एकनाथ शिंदेची ताकद मर्यादित आली आहे. अजितदादांची ताकद चिंता करावी इतकी खाली आली आहे. म्हणजे विशेषतः पुणे आणि म्हणजे शरद पवारांचे जुने नेते बरोबर येऊनही अजितदादांचं फार मोठी उसळी घेऊ शकत नाहीत हे लक्षात आलंय. आणि देवेंद्र फडणवीस यांचा मात्र ब्रँड किंवा यांचं व्यक्तिमत्व, राजकीय नेतृत्व हे महाराष्ट्रात सर्वदूर माहीत झाले आणि ते मुख्यतः विकासाच्या चेहऱ्यावर म्हणजे विकासाचा चेहरा म्हणून ते पुढे आलेत. अनेक उलट्या सुलट्या गोष्टी भाजपने केलेल्या असल्या तरी. या निवडणुकीत सर आपण आता जे बोललात, की पुढची 4 वर्ष जशा मोठ्या निवडणुका नसतील. हेही एक बरं झालं महाराष्ट्रासाठी, की एकाच वर्षामध्ये लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर नगर परिषदा, महापालिका आणि जिल्हा परिषद अशा सगळ्या हो, निवडणुका होत आहेत. हो, म्हणजे पुढची 4 हो. वर्ष तरी आता विकास कामांवर आणि इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित एक्झॅक्टली, करण्यासाठी वेळ राहील. एक्झॅक्टली. आपण किंबहुना यातनं फार मोठं आव्हान देवेंद्र फडणवीसांसमोर हे आहे की 2019 मध्ये ते पुन्हा जेव्हा लोकांसमोर जातील तेव्हा त्यांना तक्रार करायला जागा राहणार नाही. यांनी आधी असं केलं होतं, त्यांनी अडथळे आणले होते, हे झालं होतं ते. कारण तुम्हाला केंद्रापासनं ते ग्रामपंचायतीपर्यंत एक सत्ता दिलेली आहे आणि तुमचा अधिकार सर्वांनी मान्य केलेला आहे. तुम्ही जाती, धर्म, पंथ, लिंग या सगळ्याच्या वर जाऊन तुमचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आता पूर्ण जबाबदारी जे काही बरं वाईट होईल त्याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांवर ठरणार आहे आणि फार मोठं आव्हान आहे. हे लोकांना लक्षात येत नाही इतकं मोठं आव्हान आहे कारण महाराष्ट्र हा खूप मोठं राज्य आहे. विविध त्याचे प्रत्येक प्रश्नही वेगळे आहेत. त्या सगळ्याचं उत्तरदायित्व जे काही घडेल त्याचं उत्तरदायित्व आता देवेंद्र फडणवीस यांच्याच खांद्यावर पडेल आणि ती त्यांना जबाबदारी फार मोठी पाळायची. जशी उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथना करावं लागतंय तसं महाराष्ट्र इथे होणार आहे आणि ते मोठं म्हणजे फारच मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. तर आपण आपल्या सुरुवातीच्याच बोलण्यामध्ये असा उल्लेख झाला, की एक ठाकरे ब्रँड, त्यानंतर पवार ब्रँड आणि आता देवेंद्र फडणवीस हा सगळ्यात मोठा जो इमर्ज झालेला नवा हो, ब्रँड आहे. हो, या हो. सगळ्यांबद्दल थोडंसं सविस्तर बोलूया. मुंबईबद्दल स्पेसिफिकली बोलायचं झालं तर तिथे ठाकरे ब्रँडबद्दल खूप सारी चर्चा झाली, मीडियात देखील झाली, सामान्यांमध्ये झाली. एकंदरीत असं वाटत होतं, की ठाकरेंनी त्यांची सगळी शक्ती, सगळं लक्ष, सगळं त्यांच्याकडे जे काही आहे ते मुंबईच्या या महापालिका हो, निवडणुकीमध्ये झोकून दिलं होतं आणि हो, त्यामुळेच त्यांना ही निवडणूक जिंकणं अतिशय महत्त्वाचं होतं. अस्तित्व टिकवण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं होतं असं हो, बोललं जात होतं. आणि हो. यामुळं मग बाकीच्या सगळ्या महापालिकांकडे दुर्लक्ष झालं. छत्रपती हं. संभाजीनगर सारखी महापालिका जिथे सातत्याने ते निवडून येत आले होते. फुटीनंतर आता ही पहिलीच पालिका हो, निवडणूक होती. पण हो. याशिवाय परभणीमध्ये जिथे त्यांना अपेक्षा नव्हती तिथे ती महापालिकेमध्ये सत्ता आली आहे ठाकरेंची. त्यांना सर्वाधिक संख्या खरं आहे.
नगरसेवकांची मिळालेली आहे. मग हो. मुंबईकडे लक्ष देताना किंवा मुंबईवर भर देताना ते इतर सगळ्याच महाराष्ट्रापासून तुटलेत असं वाटतं का? आणि त्यामुळे मग ठाकरे ब्रँड अजून इतरत्र महाराष्ट्रात कमजोर होत जाईल आणि याची परिणिती म्हणून मग त्यांना महापालिका येणाऱ्या विधानसभा, लोकसभेमध्ये पण फटका सहन करावा लागू शकतो का? फटका सहन करावा लागू शकतो जर का ते आत्ता राजकारण करतायत तसंच करत राहिले तर. म्हणजे फक्त मुंबईवर जर का त्यांनी फोकस केला. कसं आहे, मुंबईला एक सिम्बॉलिक महत्व आहे. ते खरं म्हणजे आता जर का आपण आर्थिक उलाढालींचा नीट अभ्यास केला तर ते हळू कमी होत चाललंय. कमी होत चाललंय म्हणजे मुंबई कमी होत नाहीये. तर मुंबईच्या भोवतीचा परिसर खूप वेगाने डेव्हलप होतोय. कारण मुंबईचं एक सॅच्युरेशन झालेलं आहे. मुंबईत आता नवीन कारखाने येऊ शकत नाहीत, नवीन उद्योग येऊ शकत नाहीत. कारण जागेची किमती किंवा एकूणच मुंबईचा विस्तार हा खूप मर्यादित झालेला आहे. दिल्लीसारखी त्याला भरपूर भूमी उपलब्ध नाही मुंबईला. पण MMRDA परिसर आपण सगळा पाहिला तर तो महत्वाचा ठरतो. ठाकरेंनी यावेळेस स्ट्रॅटेजिकली असं केलेलं असावं, का केलं मला माहित नाही, किंवा त्यांच्या मर्यादांची त्यांना जाणीव झाली आणि आपण मुंबई हरलो आणि बाकी जिंकलो तरी त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं केलं जाईल. आणि मुंबई जिंकणं हे मात्र आपल्या अस्तित्वासाठी, शिवसेनेच्या अस्तित्वासाठी हे अतिशय आवश्यक आहे. कारण मुंबईत जो प्रबळ, निदान विरोधी पक्ष म्हणून प्रबळ असतो, त्याचं देशातही अनेक ठिकाणी ऐकलं जातं. तुम्ही परभणी महापालिका 10 वेळा जिंकली तरी त्याचा काही परिणाम होणार नाही, जितका मुंबईतलं तुम्ही विरोधी पक्ष म्हणून असाल तरी तुमचा इम्पॅक्ट होईल. आणि मुंबई ही शेवटी शिवसेनेशी एक भावनिक जवळीक आहे मुंबईची. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की या पट्ट्यातल्या जो शिवसैनिक आहे, विशेषतः जो 50शीच्या पुढचा आहे, त्यातल्या अनेकांना सरकारी नोकऱ्या या शिवसेनेमुळे लागलेल्या आहेत. म्हणजे सुधीर जोशी यांचं फार मोठं त्याच्यात काम होतं. किंवा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या भोवती जी मंडळी होती, ज्याच्यात दत्ताजी साळवी होते, सुधीर जोशी होते, प्रमोद नवलकर होते, अशी जी अनेक 10-12 जण होते. ते हेमचंद्र गुप्ते होते, मनोहर जोशी होते. तर या सगळ्यांनी ज्या पद्धतीने मराठी माणसांना, तरुणांना त्यावेळेच्या बँकांचं ट्रेनिंग द्या किंवा सरकारी जे केंद्र सरकारचे अनेक तिथे जागा म्हणजे ऑफिस आहेत, तिथलं ट्रेनिंग द्या आणि तिथे सर्वत्र मराठी माणसांची भरती करायचा एक हाती एअर इंडियापासून कार्यक्रम हाती घेतलेला होता. आणि त्याचा खूप मोठा फायदा शिवसेनेला झाला. शिवसेनेचा बेस तयार झाला. हाच बेस अजून कामी येतो. पण हा पुढच्या निवडणुकीपर्यंत कामी येईल का हे सांगता येत नाही. कारण त्या मंडळींनी ज्या पद्धतीने काम केलं तसं काम पुढच्या पिढीने केलंय असं मला तरी दिसत नाही. म्हणजे विशेषतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी. जसं संघाने जे पायाभरणी फार मोठ्या प्रमाणात 50-60 सालापासून करत गेली, त्याची फळं आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला मिळत आहेत. त्या पद्धतीचं काम या मंडळींनी शिवसेनेसाठी मुंबईत केलेलं होतं, ज्याची फळं आता मिळत आहेत. आज जो 60th आहे, आज जे 70th आहेत, त्यांच्या अनेकांना असं वाटतंय बँकातल्या नोकऱ्या आपल्याला बाळासाहेबांमुळे मिळाल्या. शिवसेनेशी आमचं म्हणजे शिवसेनेने भाजपला सोडलं हे आम्हाला पसंत नसलं तरी आम्हाला शिवसेनेबद्दल आस्था आहे. आम्ही शिवसेनेच्या बरोबर आहोत आणि शिवसेना संपण्याच्या दृष्टीने, संपवण्यासाठी कोणी उद्योग करत असेल तर ते आम्ही चालू देणार नाही. हे त्यांनी हे जे भावनिक नातं बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलं होतं, ते पुढच्या काळात तेवढं झालंय का माहित नाही. ह्याच्यात एक श्रेय उद्धव ठाकरेंना याचं मात्र नक्की दिलं पाहिजे. त्यांनी बाळासाहेबांची नक्कल केली नाही कधी. ते त्यांच्या पद्धतीने काम करत राहिले. म्हणजे राज ठाकरे यांनी ती नक्कल केली म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मुद्दाम आदित्य ठाकरेला टोमणा मारला, की "तू माझी नक्कल केलीस हे चांगलं आहे, नकला मला आवडतात, पण नक्कल केलेल्या काकाचं काय झालं त्याचाही तू अभ्यास कर." ते त्यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टोमणा मारलेला होता. तर उद्धव ठाकरेंनी जे 2004 मध्ये खरं केलं होतं, की "मी मुंबईकर" ही जी त्यांनी मोहीम घेतली होती, ज्यात मुंबईचं कॉस्मोपॉलिटन कल्चर लक्षात घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना, जाती धर्मापेक्षा सर्व वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांना, परराज्यातल्या मुंबईकरांना शिवसेनेच्या बॅनरखाली एकत्र करायचं, मुंबईकर या बॅनरखाली एकत्र करायचं. जे म्हणजे तो मुंबईकर पहिला, मग तो गुजराती, मग तो मारवाडी, या पद्धतीची ती कॅम्पेन होती. जी राज ठाकरेंनी कल्याणमध्ये जी मारहाण केली रेल्वेसाठी आलेल्या मुलांना परीक्षांसाठी आणि त्यातनं ते सगळं उद्ध्वस्त झालं. आणि उद्धव ठाकरेंच्याही लक्षात आलं, की आपल्याला मराठी ब्रँड हा पहिला पक्का आहे आपला आणि तो आपण सोडता कामा नये. आणि मग ती योजना विस्कळीत झाली. ज्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला. मी मुंबईकर ही संकल्पना खरोखर नेटाने उद्धव ठाकरेंनी राबवली असती, राज ठाकरेंचा विरोध सहन करून, आणि तेव्हाचे माध्यम सगळे राज ठाकरेंबरोबर होती. जे आता उद्धव ठाकरेंचे गोडवे गातात ती सगळी माध्यमं काढून बघा.
ते तेव्हा राज ठाकरेंच्या बरोबर होते आणि उद्धव ठाकरेंना त्यांना मार्जिनल म्हणजे यांना काही जमणार नाही, शिवसेना खरी नाही असं म्हणत होते. तर खरी शिवसेना कोणती हा वाद आत्ताच नाही, हा तेव्हाही आलेला होता. तर ती संकल्पना गेली. पण उद्धव ठाकरेंनी जर का MMRDA कडे अधिक लक्ष दिलं, हा जो मी MMRDA परिसर म्हणतोय म्हणजे जो देवेंद्र फडणवीस यांच्या मॅपमध्ये पण आहे डेव्हलपमेंटच्या, ते असं म्हणाले की 2030 पर्यंत आम्हाला 4 मुंबई उभारायचे. आत्ताची मुंबई, नवी मुंबई, नव्या मुंबई जवळच्या एअरपोर्टच्या जवळची विमानतळाभोवतीची मुंबई, आणखी एक मुंबई डेव्हलप होईल आणि वाढवण बंदराच्या भोवतीची मुंबई, अशा आणि हे 4 मुंबईचं ग्रोथ इंजिन हे देशासाठी आवश्यक आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा फक्त मुंबईकरांचा प्रश्न नाहीये, हा देशासाठी आवश्यक आहे. ते गुजरात बिजरातशी संबंधित नाहीये. संपूर्ण देशाला जे एक ग्रोथ इंजिन इकॉनॉमिक हवं आहे ते या पट्ट्यात येईल. महत्वाचा मुद्दा हा एमआर आहे. रिजनची जी इकॉनॉमी एक्झॅक्टली असेल ती 1 ट्रिलियन करायची आहे असं त्यांचं 2047 पर्यंत, टार्गेट असंही आहे टार्गेट आहे. 2030 पर्यंत. आता या 1 ट्रिलियन इकॉनॉमी मध्ये सर्वात जास्त वाटा कॉन्ट्रीब्युशन मराठी माणूस करू शकतो, कारण या पट्ट्यामध्ये मराठी माणसांची संख्या 60% पुढे आहे. मुंबईतला मराठी माणूस कमी झाला म्हणून आम्ही रडतोय, सगळे बोलतोय. अरे पण तुम्ही आजूबाजूचा परिसर लक्षात घेत नाहीयेत ना, आणि तो मराठीच आहे. मराठीवर काय आहे, एकाधिकार शिवसेनेचा नाहीये, कारण महाराष्ट्रात मग सर्वत्र देवेंद्र फडणवीसांना जो रिस्पॉन्स मिळालाय ते मराठी माणसंच आहेत ना, ते काय परप्रांतीय नाहीयेत. त्यांनाही मुंबई महाराष्ट्रातच राहायला हवी आहे. नागपूरचा माणूस काय असं म्हणत नाही मुंबई गुजरातला गेली तर चालेल, किंवा संभाजीनगरचा असं म्हणत नाहीये, नाशिकचा असं म्हणत नाहीये. त्यांना मुंबई महाराष्ट्रातच हवी आहे, कारण हा जर का बेल्ट 1 ट्रिलियनचा डेव्हलप झाला तर त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला आहे. आणि तिथे ज्या रोजगाराच्या खूप मोठ्या संधी मराठी तरुणांना उपलब्ध होतील त्याच्यासाठी प्रयत्न करणं, त्या मिळतील असं बघणं, त्याच्यासाठी जी विविध कौशल्य लागतील त्याचा अभ्यास करून तशी केंद्र उभारणं, त्यातून मराठी मुलांना नोकऱ्या मिळणं, असा मोठी टास्क जर का आदित्य ठाकरेंनी हातात घेतली, काहीतरी टोमणेबाजी वडिलांसारखी करण्याची बाजूला ठेवून मनापासून मेहनत घेऊन संघटना बांधून केली, तर या संपूर्ण पट्ट्यावर पुन्हा शिवसेनेचं राज्य निर्माण होऊ शकतं, वर्चस्व निर्माण होऊ शकतं असं आपण म्हणू. राज्य नाही म्हणणार, वर्चस्व निर्माण होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाला नेमकं तेच करायचंय. म्हणजे देवेंद्र फडणवीस त्याच दिशेने चाललेत, कारण आता त्यांच्या हातात हा संपूर्ण टापू आलेला आहे. ठाणे त्यांनी एकनाथ शिंदेना दिलं, पण बाकी सगळ्या टापूमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि शिंदे काही याच्या विरोधात जाणारे नाहीयेत. तर हे एक आव्हान देवेंद्र फडणवीसांना आहे आणि ही एक मोठी संधी आदित्य ठाकरेंना आहे. मी उद्धव ठाकरेंपेक्षा आदित्य ठाकरेंवर यावर भर देईल. हे कसं करायचंय त्यांनी ठरवायचंय. त्याच्यासाठी काही रोडमॅप आपण देणारे नाही, आपण बसलेले नाही. पण ही एक संधी आहे आणि याचा कसा विचार हे नेते करतात पुढच्या काळात, म्हणजे त्यामुळे उद्धव ठाकरेंचं अस्तित्व टिकलं, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं हे शिवसेनेसाठी सुसंधी पण आहे, त्यांच्या शिवसेनेसाठी. आणि ही संधी MMRDA परिसर ही सर्वांसाठीच तसं म्हटलं तर संधी आहे, अजितदादा वगैरे वगळून. म्हणजे एकनाथ शिंदेना पण ती संधी आहे, देवेंद्र फडणवीसांना तर आहेच आणि त्यांचं टास्कच ती आहे, आणि उद्धव आणि आदित्य ठाकरेंना पण आहे. राज ठाकरेंचं काही मला त्याबाबत बोलता येत नाही, कारण तिथे त्यांनी कुठेच काही काम करून दाखवलेलं नाही. सर, आपण ठाकरे परिवाराबद्दल बोललोय, पण त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे जे परिवार आहेत, त्याच्यात पवार कुटुंबाचं देखील नाव घेतलं जातं आणि त्यांच्यासाठी सध्याची जी निवडणूक आहे, म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका ही मुंबई जशी ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई होती, तशी पिंपरी चिंचवड आणि पुणे खरं महापालिका ही पवार कुटुंबांसाठी खरं अस्तित्वाची लढाई होती. आणि त्यात खरं मग सर्वस्व झोकून दिलं होतं अजित पवारांनी. अतिशय कठोर टीका करत देखील त्यांनी भाजपवर आरोप प्रत्यारोप केले. काटेकी टक्कर होईल असं वाटत होतं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये. हो. पण तसं काही निकालामध्ये दिसून येत नाहीये. नक्की यामागे काय कारणं राहिली असतील? मतदारांनी पुन्हा भाजपलाच का निवडलं असेल आणि राष्ट्रवादीला नाकारण्याचं काय कारण? त्यासोबतच हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन इथे जाणीवपूर्वक प्रयत्न करून लढले होते. मतदारांचा किंवा कार्यकर्त्यांचा देखील दबाव होता, की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे. या सगळ्या घटनांकडे देखील कसं बघता आणि आता ह्या महापालिका हरल्यानंतर पक्षाची नक्की काय स्थिती असेल? या दोघांना अजून एकत्र येण्यासाठी सुद्धा आता हे मजबुरी असेल येणं? खरं आहे. कसं आहे निखिल, 2 बंधू एकत्र आले, त्याच्यात एका बंधूचा मोठा फायदा झाला, उद्धव ठाकरेंचा, आणि दुसरा बंधू आता 9-7 वरनं ते 6 वरच आले खाली. म्हणजे काहीच त्याला तसं हाती आलं नाही. इकडे काका पुतणे एकत्र आले. कल्पना अशी होती, म्हणजे वाटत होतं की
शरदरावांबरोबर ज्या पद्धतीचे एक अनुभवी जुन्या लोकांचं एक मंडळ आहे किंवा त्यांची जी एक त्यांना मानणारी एक मोठी टीम आहे पुण्यामध्ये, तू पुण्यामध्ये तुलाही माहिती आहे ती. तर आणि अजितदादांकडचं तरुण आणि आताचं आक्रमक नेतृत्व याचा एक संगम होईल आणि त्यातनं इनडायरेक्टली म्हणजे उघडपणे नाही अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येऊन भाजपला दणका देऊ शकेल. आणि मग कदाचित ब्रॉडर हे असं असेल की तिकडे एकनाथ शिंदे मोठे होणं, इकडे अजितदादा मोठे होणं, या दोघांनी मोठे होऊन देवेंद्र फडणवीस किंवा भाजप याला लगाम घालायचा किंवा याला आपल्या ताब्यात ठेवायचं, असं एक मोठी व्यूहरचना असणार. म्हणजे अशी अगदी काय कागदावर नाही, ब्रॉडली मी म्हणतोय तशी. त्याच्यात पुण्यामध्ये मात्र देवेंद्र फडणवीसांनी पुरती मात केली या म्हणजे पवार कुटुंबावर म्हणूया आपण, संपूर्ण फॅमिलीवर. एक कारण मला याचं असं दिसतं की पुण्यामध्ये खरोखरच देवेंद्र फडणवीस गेले वर्षभर ज्या पद्धतीने डेव्हलपमेंटची भाषा बोलतायत त्याचा पुणेकरांवर मोठा परिणाम झाला. आणि पुणेही आता टिपिकल पुणे राहिलेलं नाही, पुणेही आता कॉस्मोपॉलिटन झालेलं आहे. पुणेही आता यंगस्टर्स खूप वेगळ्या पद्धत म्हणजे ज्याला ऍस्पायरिंग क्लास म्हणतो आपण, ज्याला पुढचं दिसतंय, मला पुढची 10 वर्ष माझ्या घराची लोन फेडायची आहेत, मला बरंच डेव्हलप करायचं आहे स्वतःला, माझी आर्थिक उन्नती करून घ्यायची, या सगळ्याला पूरक होईल अशा पद्धतीची भाषा कोण बोलत आहे, या पद्धतीला पूरक होईल अशा पद्धतीचं म्हणजे ज्याला आपण म्हणू टेक्नोसेव्ही कोण आहे, काय पद्धतीने ते प्रयत्न करतायत. इथे मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी या पवार कुटुंबियांवर मात केली. शरद पवारांकडे ती तेव्हाची पद्धत होती की डेव्हलपमेंटला त्यांनी कायम प्राधान्य दिलं आणि त्यातनं आपलं राजकारण पण केलं आणि विकासाची कामं पण केली. पण आता विकासाच्या व्याख्या बदलल्या, आता विकासाचे प्रारूप बदलली आहेत. ती भाषा अजून अजितदादांकडनं झालेली दिसली नाही. त्यांची भाषा ही परंपरागत कृषी संस्कृतीतनं आलेली ज्या पद्धतीचं एक डेव्हलपमेंटचं मॉडेल आहे ती होती आणि ती कुठेतरी पुणे शहरात तरी मला असं वाटतंय अपील झाली नाही. दुसरा भाग असा की जो भाजपचा कोर वोटर होता त्याला कधीच अजितदादा भाजप बरोबर आले हे आवडलेले नाही किंवा भाजपने अजितदादांना आपल्याबरोबर घेतलं हे आवडलेलं नाही. हे अगदी मागच्या अनेक निवडणुकातनं मी यावेळी दिसतं. यावेळी ते वेगळे झाल्यामुळे भाजपचा कोर वोटर आनंदाने मतदानाला आला की नाही आपल्याला भाजपसाठी मतदान केलंच पाहिजे. कारण आता हे फक्त हा काय म्हणू आपण शुद्ध भाजप आहे असं हे करायचं तर म्हणजे अजितदादा आल्यामुळे तो अशुद्ध झाला असं नाही, भाजप अशुद्ध झालेलाच आहे. अनेक काँग्रेसीकरण त्याचं होताना आपण बघतोच होत गेले 3 महिने. परंतु एक जो कोर भाजपचा वोटर आहे त्याला असं वाटायला लागलं की नाही हा भाजप चांगला आहे, हा काही दादांबरोबर आता गेलेला नाही. त्याने बहुतेक अगदी काय म्हणू आक्रमकपणे झडझडून मतदान केलं असावं असा माझा अंदाज आहे आणि त्याचा पुणे शहरामध्ये खूप मोठा फायदा झाला. पिंपरीचा माझा खूप अभ्यास नाही, परंतु पुन्हा तिथे हे जे आपण MMRDA ग्रोथ इंजिन म्हणतोय ते पिंपरीशी निगडीत आहे, चाकण आणि त्या सगळ्या पट्ट्यातनं, कारण ते सगळं एकत्र येणार आहे. त्यामुळे तिथेही कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं हे जे विकासाचं मॉडेल ते सातत्याने देवेंद्र फडणवीस मांडतायत ते म्हणजे स्वप्न आहे, ते काय सगळं प्रत्यक्षात येत आहेच असं नाही किंवा आलेलं हळूहळू काही ठिकाणी दिसत आहे. पण आत्ताचा विकास तो म्हणजे मेट्रो आणि हे अशाच पद्धतीचा दिसतोय. रोजगार वाढीचा विकास जो अपेक्षित आहे जनतेला तो काही अद्याप झालेला दिसत नाही. पण ती करण्याची क्षमता किंवा ते करण्याची दृष्टी आणि करण्याचा एक नकाशा कोणाकडे आहे तर तो भारतीय जनता पक्षाकडे आणि त्याचा चेहरा देवेंद्र फडणवीस आहे. याचा कुठेतरी परिणाम झाला का? आणि कदाचित बिहारमध्ये जसं मागील म्हणजे अजितदादा जेव्हा पिंपरी चिंचवडचे सर्वेसर्वा होते तेव्हाचा कारभार आणि गेल्या 5 वर्षातला भाजपचा कारभार याची तुलना केली का मतदारांनी आणि मग भाजपच्या बाजूने कौल दिला का याचा विचारही अजितदादांना तिथे करावा लागेल. हा यातला म्हणजे आत्ताचं जे आपल्याला प्राथमिक निष्कर्ष म्हणतात, आता इलेक्शनचे जेव्हा डिटेल्स येतील तेव्हा आपल्याला त्यावर अधिक बोलता येईल. पण आत्ताचे मला हे त्यांचे निष्कर्ष वाटतायत. अजितदादांना आपली विकासाची भाषा ही वेगळ्या पद्धतीने मांडणी करावी लागेल. त्यांचा पक्ष पश्चिम महाराष्ट्रात आहे ते ओव्हर अँबिशियस आत्ता तरी दिसत नाहीयेत. त्यांना काही महाराष्ट्र कॅप्चर करायचंय वगैरे असं त्यांना त्यांच्यासमोर स्वप्न आत्ता तरी दिसत नाहीये. ते जरा एकनाथ शिंदेकडे होतं पण ते आता त्याला मर्यादा आली. तर त्यामुळे ते या पद्धतीचा विकास तिथे करून त्यांना सुद्धा एक मोठी संधी आहे की या MMRDAच्या विकासाशी आपल्या पट्ट्याला जोडायची
आणि त्याच्यात आपलं कॉन्ट्रीब्युशन दाखवायची. पुढच्या निवडणुकीत हे प्रत्येक पक्ष काय कॉन्ट्रीब्यूट करतात आपल्या परिसराच्या विकासासाठी हे मुख्यतः काउंट होईल आणि त्याच्यावर मतदान होईल. भाजपबद्दल बोललोय, ठाकरे बंधूंबद्दल बोललो, पवार कुटुंबाबद्दल देखील बोललो. पण महाराष्ट्रामध्ये अजूनही जो मोठा फोर्स म्हणून पाहिला जातो तो म्हणजे काँग्रेस पक्ष. त्याबद्दल बोलायचं राहिलंय. काँग्रेसने अनपेक्षितपणे चांगलं या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवलंय असं म्हणता येऊ शकतं. कारण लातूरमध्ये त्यांची सत्ता आली आहे, चंद्रपूरमध्ये सत्ता येऊ शकतात, भिवंडीमध्ये देखील सत्तेत येऊ शकतात आणि काही ठिकाणी सहकाऱ्यांच्या मदतीने देखील ते सत्तेत येऊ शकतात असं बघितलं जात आहे. पण काँग्रेसच्या एकंदरीत या सगळ्या कामगिरीबद्दल काय वाटतं? मुंबईमध्ये त्यांनी वंचित सोबत घेऊन लढाई दिली. हो. मागच्या वेळी 31 जागा होत्या, आता देखील 24 जागा आहेत. तिथे त्यांना थोडं बहुत स्वतःचं अस्तित्व हो. राखण्यात तरी यश आल्याचं दिसून येतंय. त्यांच्या एकंदरीत कामगिरीबद्दल काय वाटतं? तसा आत्ताच्या काळामध्ये म्हणजे रिसेंट पास्टमध्ये ज्याला म्हणतात, तिथे काँग्रेस पक्ष हा शहरी भागात तेवढा मोठा प्रभावी राहिला नव्हताच. पण तरी देखील अशा महापालिकांमध्ये त्यांना यश येणं हे किती महत्त्वाचं वाटतं? कसं आहे, काँग्रेस हा शेवटी 20% जनता देशातली अजूनही काँग्रेसला आपलं म्हणते. ही फॅक्ट आहे. आणि कुठलाही राजकीय पक्ष असा तुम्हाला पुसून टाकता येत नाही. 2 जागा आल्या म्हणून काय भारतीय जनता पक्ष पुसला गेला नाही. तो पुन्हा सत्तेवर आला. आता उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलंय की तुम्हाला राजकीय पक्ष पुसता येत नाही. आणि फारच अशा घटना घडतात की जिथे राजकीय पक्षाचं अस्तित्व पूर्ण पुसलं जाऊ शकतं. म्हणजे संपूर्णच निपात झाला त्याचा तर. पण सर्वसाधारणपणे तसं होत नाही. आपापल्या जे कोर वोटर असतात ते त्यांच्याबरोबर असतात आणि ते टिकून राहतात. यावेळी काँग्रेसने तसं म्हटलं तर शहाणपणा केला की मुंबईतलं आपलं स्वतःचं अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. ते उद्धव ठाकरेंबरोबर गेले असते तर कदाचित जागा वाढल्या असत्या किंवा कमी झाल्या असत्या. उद्धव ठाकरेंच्या जास्त वाढल्या असत्या आणि यांच्या कमी झाल्या असत्या. कारण त्यांचं ऑब्झर्वेशन असं होतं की आपली मतं ट्रान्सफर होतात, पण शिवसेनेची मतं, उद्धव ठाकरेंची मतं आपल्याला मिळतातच असं नाही. यावेळी त्यांना त्यांची मतं मिळाली आणि त्यांनी आपल्या म्हणजे इतका गोंधळ झाला होता की वंचितने आयत्या वेळी उमेदवार मागे घेतले, काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हते. असं असूनही एखादा पक्ष मतदार कसा टिकवून धरतो याचं हे उदाहरण आहे. की पक्षाच्या एकूण म्हणजे मूळ जे पक्षाचं आहे त्याच्यावर निष्ठा असणारे लोक असले तरी अडचणीच्या वेळी मतदार धावून येतात आणि मतदार त्या पक्षाला टिकवतात. हे आपल्याला तिथे मुंबईमध्ये दिसून आलं. लातूरमध्ये फक्त ते यांच्या विरोधात आपल्या विलासरावांच्या विरोधात काहीतरी भाषण केलं म्हणून पराभव झाला असं मला वाटत नाही. लातूरमध्ये विलासरावांची लेगसी आहे, अनेक वर्षांचं त्यांचं काम आहे आणि त्या कामाला पुन्हा तिथलं तरुण नेतृत्व गती देत आहे आणि त्यामुळे तिथे निवडून आलं. म्हणजे जिथे-जिथे वंचित सोबत असलेली आघाडी पण कामाला आली तिथे तशी. नाही, जिथे-जिथे काँग्रेसच्या नेतृत्वाने, स्थानिक नेतृत्वाने मनापासनं झटून काम केलं, आपली स्वतःची काँग्रेस अंतर्गत जी संघटना होती ती मजबूत केली आणि पक्षाचं चिन्ह हे केलं. त्यामुळे हा बऱ्याच ठिकाणी विजय जो आहे तो काँग्रेस या पक्षापेक्षा म्हणजे राहुल गांधींच्या अजेंड्यापेक्षा त्या स्थानिक नेतृत्वाची जी संघटना कौशल्य, पण त्यांनी नाव काँग्रेसचं घेतलं. त्यातनं आलेला आहे आणि त्याला बेस जो मिळाला तो मी म्हटलं तसं जो एक काँग्रेसचा 20% मतदार आहे, त्या म्हणजे तो मतदार मग अशा नेतृत्वाच्या मागे उभा राहतो. की ज्याने एक स्वतःची संघटना केली. आपल्याला ते कोल्हापूर आणि या पट्ट्यात पण दिसतं. म्हणजे तिथेही त्यांनी आपलं अस्तित्व कोल्हापूरमध्ये दाखवून दिलं. काँग्रेस पक्ष हा सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे. तिथे त्यांनी 34 एक्झॅक्टली. जागा म्हणजे जिंकल्या. तिथेही म्हणून म्हणजे जिथे-जिथे काँग्रेस पक्षाला स्थानिक शिलेदार ताकदीचे मिळाले, ज्यांची स्वतःची संघटना आहे, ज्यांची स्वतःची एक त्यांनी बैठक तयार केली आहे आणि प्लस काँग्रेसचा जो कोर वोट मी म्हटलं, जो 15, 20, 10 या दरम्यान असेल, त्याचा फायदा घेऊन तिथे-तिथे काँग्रेस रिवाईव्ह होते. इथे काँग्रेसला इतक्या या मिळाल्या म्हणजे राहुल गांधींच्या वोट चोरीला लोकांनी मतदान केलं किंवा त्यांच्या अदानी विरुद्धच्या कॅम्पेनला केलं, अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येणार नाही. कारण हा मुख्यतः स्थानिक नेतृत्वाचा विजय आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाला जर का हायकमांडने प्राधान्य दिलं आणि त्यांच्या कलाने कारभार करायचं ठरवलं तर काँग्रेस रिवाईव्ह होऊ शकते आणि हा मुद्दा काही प्रमाणात मुंबईच्या निवडणुकीबाबत महाराष्ट्र आपले भाजपला सुद्धा लागू आहे असं मला वाटतं. इथे दिल्लीमध्ये अशी चर्चा चालू आहे, थिअरी चालू आहे. ही थिअरी म्हणायला हवी. याच्याबद्दल काही कॉन्क्रीट एव्हिडन्स असं नाही म्हणता येत आणि असा मिळतही नाही.
पण उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या वेळी असं घडलं, असं म्हणतात की योगी आदित्यनाथना ज्या पद्धतीचं फ्रीडम द्यायला हवं होतं, स्वातंत्र्य द्यायला हवं होतं, ते अमित शहा आणि मंडळींनी दिलं नाही. नरेंद्र मोदींचं नाव त्यात कोण घेत नाही, अमित शहाचं घेतलं जातं मुख्यतः, आणि त्याचा फटका बसला. आणि असं वाटतंय, असं बोललं जातं इथे, की इकडेही या पद्धतीने मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेना इतकी जवळीक करण्याचं कारण नाही असं वाटत होतं. त्यांना 40-50 जागा द्याव्यात आणि भाजपने जास्त जागा लढाव्यात, असं त्यांचं मत होतं. जनमत भाजपच्या बाजूने, एकनाथ शिंदेच्या बाजूनी नाही. म्हणजे जो शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे गेला एकनाथ शिंदेवर नाराज होऊन, त्याला भाजप हा ऑप्शन असता तर कदाचित तो भाजपकडे आला असता, असं एक हे होतं. इकडल्या काही मंडळींचं आणि महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचं, जे देवेंद्र फडणवीसच्या विरोधी कंपूत आहेत, त्यांनी असं म्हणे इकडे पिच केलं की नाही, एकनाथ शिंदेनाच खरी शिवसेना आपल्याला सिद्ध करायचंय, आणि इतके नगरसेवक त्यांनी आणलेले आहेत, आणि त्या लॉबीने जी एकनाथ शिंदेनी दिल्लीत उभी केली आहे, त्यांनी केंद्रीय नेतृत्वावर असं हे केलं की नाही नाही, एकनाथ शिंदेना आपण जास्त वेटेज दिलं पाहिजे, आणि त्यातनं त्यांना 90च्या वर जागा वगैरे दिल्या. मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं हायकमांडला की तुमच्या कलाने झालं तर काय होतं ते बघा. जेमतेम काठावरचं बहुमत मिळालंय, 118 आहेत. यातले समजा काही नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परत गेले तर अडचणीची परिस्थिती येऊ शकते. सत्ता जाईल असं नाही, पण अडचणीची परिस्थिती येऊ शकते. पण जिथे जिथे तुम्ही मला फ्रीडम दिलं, पुणे घ्या, पिंपरी चिंचवड घ्या, नागपूर घ्या, नाशिक घ्या, अन्य महाराष्ट्रात घ्या, तिथे मी माझं मी स्कोर करून दाखवलेलं आहे. माझ्या पद्धतीने स्थानिक समीकरणं लक्षात घेऊन माझ्या पद्धतीने जिथे निवडणूक लढवायला मिळाली तिथे मी स्कोर केलं, आणि हायकमांडला त्यांनी इनडायरेक्टली हा इशारा दिलाय की मला हे फ्रीडम मिळालं तरच महाराष्ट्रात भाजप जास्त वाढू शकेल. ही थिअरी आहे, पण ही आत्ता कालपासून इथे बोलली जाते, आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीसांचा जो विरोधी कंपू दिल्लीत कार्यरत आहे किंवा महाराष्ट्रातले काही नेते त्यात आहेत, त्यांचं ऐकण्यापेक्षा थेट देवेंद्र फडणवीसांचं ऐकलं असतं तर उद्धव ठाकरेंची राजकीय ताकद ही कदाचित 50च्या आत पण आणता आली असती, जी आता 60-70च्या पुढे गेलेली आहे. अशी एक थिअरी इथे कालपासनं चर्चेत आहे. आणि जे काँग्रेस सारखीच आहे, म्हणजे आता भाजपचं जे काँग्रेसीकरण झालंय असं म्हटलं जातं की हायकमांडने सांगितलं की ते ऐकायचं. त्यामुळे काँग्रेसचा विजय हा हायकमांडचा विजय नाही. तसंच महाराष्ट्रातही आपल्याला भाजपमध्ये असं दिसतं की हायकमांड जर का डॉमिनंट झाली तर स्थानिक नेतृत्वाला फटका बसतो. जो लोकसभेत उत्तर प्रदेशात बसला तोच इव्हन लोकसभेत महाराष्ट्रातही काही ठिकाणी बसला. म्हणजे मुंबईतल्या काही जागांबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मत वेगळं होतं उमेदवारीबद्दल, पण ते ऐकलं गेलं नाही आणि त्याचा फटका बसला आपल्याला. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा तेव्हा तसंच आत्ता घडलेलं असावं असं म्हटलं जात आहे. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना एकंदरीत फक्त देवेंद्र फडणवीस या ब्रँडबद्दल बोलायचं राहिलंय, की त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातल्या सर्व छोट्या-मोठ्या महापालिकांमध्ये म्हणजे मुंबई जशी महत्त्वाची सगळ्यांना वाटत होती, त्यापेक्षाही त्यांनी चंद्रपूरसारखी असू देत, अकोला असू देत, परभणीसारखी महापालिका असू देत, अशा सगळ्या महापालिकांमध्ये जाऊन स्वतः प्रचार केला तिथे. तर त्यांनी म्हणजे एक प्रकारे स्वतःची राजकीय प्रतिष्ठाच तिथे पणाला लावली होती. जे इतर राजकीय पक्षातील नेत्यांनी अशा प्रकारची प्रचार केल्याचं किंवा त्यांनी स्वतःला एका कुठल्यातरी पॉकेटपुरतं मर्यादित करून ठेवल्याचं पाहायला मिळालं. या विरोधात जर देवेंद्र फडणवीस बघितलं तर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून ची नवीन तंत्र वापरून, कुठे सभा घेऊन, कुठे टॉक शो भरवून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा भाजपला सगळीकडे स्वतःचं अस्तित्व सगळ्या महापालिकांमध्ये राहील यासाठी प्रयत्न केल्याचं दिसलं. या देवेंद्र फडणवीस ब्रँडबद्दल थोडंसं बोलूयात शेवटी, की नक्की तुम्ही अनेक दशकापासून राजकारण बघत आलाय. एवढं मोठं महाराष्ट्राच्या राजकारणातील म्हणजे मुख्यमंत्र्याचं जे वजन आहे ते महापालिकेपर्यंत दिसतंय. असं कधी स्थिती पूर्वी झाली होती का? आणि आत्ताचं हे कसं बघताय या देवेंद्र फडणवीसांच्या उदयाकडे? काँग्रेसच्या काळात अशा पद्धतीचं मुख्यतः मी ऐकलेलं आहे ते यशवंतराव चव्हाणांबद्दल, की ज्यांचा सर्वदूर महाराष्ट्रात एक वचक होता आणि त्यांच्याबद्दल आदराची भावना होती, आणि काँग्रेसमध्ये त्यांचं ऐकलं जायचं. विरोधी गट होते तेव्हाही काँग्रेसच्या विरोधी गट होते. अगदी कराडमध्ये आनंदराव चव्हाण आणि म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचे वडील हे विरोधी कंपुतले म्हटले जायचे. पण एक यशवंतरावांचा एक संपूर्ण महाराष्ट्रभर एक प्रभाव होता. त्यानंतर शरद पवारांचा जरी प्रभाव असला तरी ते मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रातले नेते म्हणूनच त्यांच्याकडे दिल्लीतही पाहिलं जायचं. पण हे
अडचणीत आणू शकतात अशी त्यांची जास्त प्रतिमा होती. यशवंतरावांची तशी नव्हती. यशवंतरावांची प्रतिमा ही रिस्पेक्टेड वेगळ्या पद्धतीची होती. पण आता देवेंद्र फडणवीस 14 मध्ये सत्तेवर आले म्हणजे त्यांचं काही काही कर्तृत्व अमेझिंग आहे. त्यांच्या सगळ्याच या मला पटतात असं नाही. विशेषतः आताच्या भाजप निवडणुकीच्या आधी जे काही त्यांनी काँग्रेसीकरण केलं वेगाने रवींद्र चव्हाणांच्या मार्फत ते काही मलाही पटलेलं नाही. परंतु 14 मध्ये सत्तेवर थेट मुख्यमंत्री म्हणून येणं आणि नंतर त्यांनी या पुढच्या संपूर्ण काळात ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष बांधला 19चा फटका सहन केल्यानंतर पुन्हा रिवाईव्ह केला 14 मध्ये लोकसभेत फटका बसल्यानंतर पुन्हा रिवाईव्ह केला या पद्धतीचं अपयशातनं शिकून नव्याने पुढे जाणं आणि एक विकासाचा अजेंडा घेऊन जाणं हे वेगळेपण आहे आणि इथे कुठेतरी मला ते नरेंद्र मोदींची टेम्पलेट वापरतायत असं वाटतं. मी नरेंद्र मोदींचं पुस्तक लिहिल्यामुळे मी अभ्यास केला होता त्यांचा. गुजरातमध्ये 2004 नंतर दंगलीनंतर नरेंद्र मोदींचा 2004 ते 14चा प्रवास आपण बारकाईने राजकीय प्रवास पाहिला तर एका बाजूला हे हिंदुत्व आणि एका बाजूला मुख्यतः विकासाचा अजेंडा या दोन स्टेजेसवर त्यांनी स्वतःला प्रोजेक्ट केलं आणि हळूहळू ते भारतभर प्रोजेक्ट केलं. आत्ताचं देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेपासून प्रचार बघाल तर एक्झॅक्टली अशा पद्धतीने चालू आहे. दुसऱ्या स्तरावरचे नेते किंवा कधी कधी ते स्वतः सुद्धा हिंदुत्वाचा द्वेषाने प्रचार करतात पण मुख्यतः भर सगळ्या डेव्हलपमेंटवर देतात. तर गुजरात हे जसं एक विकासाचं मॉडेल म्हणून डेव्हलप केलं मोदींनी आणि त्याच्यात अनेक गोष्टी होत्या की गुजरात स्वतः आंतरप्रिनर असं उद्योजक असलेलं म्हणजे तिथे मेंटॅलिटी आहे ती त्यामुळे त्यांना अधिक सोपं गेलं. महाराष्ट्राचं थोडं कल्चर वेगळ्या पद्धतीचं आहे पण ज्या पद्धतीने ते एक एक टप्प्यावर गुजरात पूर्णपणे त्यांनी भगवा करून टाकला नरेंद्र मोदींनी त्यांच्या कारकिर्दीत आणि हे टप्पे माझ्या पुस्तकातही मी देते कोणी अभ्यास करणाऱ्याला ते बघता येतात. मला वाटतं त्या टप्प्याने त्याच टेम्पलेटवर देवेंद्र फडणवीस सध्या चाललेले आणि त्याच टेम्पलेटवर तुम्ही बघाल तर योगी आदित्यनाथ पण काम करतायत हेमंत बिस्वा शर्मा पण काम करतायत किंबहुना राजस्थान आणि मध्य प्रदेशचेच मुख्यमंत्री मला तितके तसे दिसत नाही पण हे तीन मुख्यमंत्री आपण घेतले तर हे अग्रेसिव्हली जी भारतीय जनता पक्षाची पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी त्यांचे नेते म्हणून जे पुढे येत आहेत हे तिन्ही नेते त्या पद्धतीने काम करताना दिसत आहेत की विकासावर मोठा भर द्यायचा त्यातनं तरुणाईला आकर्षित करायचं आणि त्याच वेळे आत्मसन्मान हा हिंदुत्वातनं द्यायचा. त्यामुळे हिंदुत्व आणि विकास याचं अतिशय बेमालून मिश्रण करून चांगल्या पद्धतीने मिश्रण करून देवेंद्र फडणवीस एक विकासाचा चेहरा पण देत आहेत पण हिंदू विकासाचा चेहरा असंही त्याला एक हे देत आहेत. ते तिथे क्लिक झालं आणि म्हणून मी म्हटलं हा चेहरा कदाचित मुंबई महापालिकेतही क्लिक झाला असता जर का भाजपने जास्त जागा घेतल्या असत्या तर उद्धव ठाकरेंपेक्षा काही शिवसैनिकांनी भाजपला पसंती दिली असती. पण जिथे त्यांना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे ऑप्शन आले तिथे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजून मतदान केलं. एकनाथ शिंदेची मर्यादा तिथे लक्षात आली. ठाण्यामध्ये तसं नव्हतं. ठाण्यामध्ये त्यांची होती तरी भाजपची कामगिरी वाईट नाहीये तिथे म्हणजे चांगली कामगिरी आहे पण ठाण्यामध्ये एकमेव उद्धव ठाकरेंचा उमेदवार निवडून आला आणि तो एकनाथ शिंदेच्या प्रभागात निवडून आला हे अनेकांना माहित नाहीये एकमेव आणि ते सिनियर आहेत खूप ते महापौर झालेले आहेत स्थायी समितीचे अनेक वर्ष हे आहेत आणि आता सुद्धा ते महापौर पदाच्या शर्यतीत होते ते एकमेव पराभूत झाले आणि एकमेव उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेच्या प्रभागात निवडून आला ठाण्यात. तर हे गमतीचा भाग आहे म्हणजे याने काही निवडणूक ही झाली असं नाही त्याची कारणं वेगवेगळी आहेत स्थानिक कारणं पण असू शकतात. परंतु सांगायचा मुद्दा देवेंद्र फडणवीस जी टेम्पलेट वापरतायत ती मोदींची टेम्पलेट आहे आणि त्या पद्धतीची टेम्पलेट कदाचित पुढच्या दिल्लीतल्या राजकारणात त्यांना उपयोगी पडू शकेल कारण या पद्धतीची टेम्पलेट वापरण्याचा संधी ही अमित शहाना मिळालेली नाहीये. ते केंद्रीय गृहमंत्री म्हणून वेगळ्या पद्धतीने काम करतायत मोठं काम करतायत आणि त्याच्याबद्दल आणि पक्षाचं काम करतायत मुख्यतः पक्षाला पूर्ण चालवतायत ते पण ही जी याची कारभाराची आणि विकासाची अशी जी ही आहे हिंदुत्वाबरोबर ती देवेंद्र फडणवीसनी फार चांगल्या तऱ्हेने हे केलंय म्हणून त्यांच्या जातीवर आक्षेप घेत म्हणजे जातीवरनं टीका झाली त्यांच्या विदर्भ असण्यावरनं टीका झाली त्याच्यानंतर म्हणजे त्यांना मुंबईचा काय पडलाय ते विदर्भातले अशा पद्धतीची टीका झाली त्यांना वेगवेगळ्या याच्यात अडकवण्यात प्रयत्न झाला. पण आज मराठा समाजात सुद्धा अनेक नेते देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मानतायत जे आताही दिसून आलं शरद पवारांपेक्षा त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पसंत केलं
ओबीसीमधले नेते देवेंद्र फडणवीसांना मानतायत आणि तरुण पण त्यांच्या बरोबर येतोय. ही त्यांची अचिव्हमेंट ही खरोखरच अभ्यासनीय आहे आणि अलीकडच्या काळात म्हणजे यशवंतराव चव्हाणांनंतर मला दुसरा कोणी नेता चटकन या पद्धतीचं महाराष्ट्रात सर्वदूर ज्याचा चेहरा ओळखला जातो आणि सर्वदूर ज्याच्याबद्दल बरं बोलणाऱ्यांची संख्या ही वाईट बोलणाऱ्यांपेक्षा नक्की जास्त आहे असा नेता मला आढळत नाही आणि याबद्दल त्यांचं उचित जे काय आहे ते कौतुक केलं पाहिजे. पण हे करत असताना ज्या पद्धतीचं काँग्रेसीकरण भाजपचं वेगाने होताना दिसतंय, विशेषतः रवींद्र चव्हाण यांच्या हाती सूत्र गेल्यानंतर त्याला कुठेतरी आता त्यांना लगाम घालायला पाहिजे आणि तो घातलाही जाईल. तुझं जसं सुरुवातीला म्हटलंस पुढची 4 वर्ष ही निवडणुकीची नाही आहेत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून विकासावर काम करता येईल. सर आपले खूप खूप आभार. आपण वेळ दिलात द पॉलिटिक्सला आणि या धन्यवाद. सर्व महानगरपालिकांच्या निमित्तानं सविस्तर चर्चा करता आली. त्या महानगरपालिकांच्या निकालाचे विश्लेषण देखील करता आलं. पुन्हा आपण लवकरच प्रत्यक्षात नक्की भेटूयात आणि या महानगरपालिकांच्या निकालाचं अजून सखोल विश्लेषण कसं करता येईल नक्की. याबद्दल देखील बोलूयात. पण आज आपण वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पॉलिटिक्सवर बोलण्यात नेहमीच आनंद असतो. तो दिल्लीतनं घेता आला याचा वेगळा आनंद आहे. थँक यू धन्यवाद. सर.